ब्रह्म जन्मले ब्रह्मदेवाच्या मुखातून, क्षत्रिय जन्मले ब्रह्मदेवाच्या बाहूतून, वैश्य जन्मले ब्रह्मदेवाच्या मांडीतून, आणि शूद्र जन्मले ब्रह्मदेवाच्या पायातून. तोंडातून क्षत्रिय, बाहूतून आपलं तोंडातून ब्राह्मण, इथून बाहूतून क्षत्रिय, आणि मांडीतून काही की ते म्हणजे वैश्य, आणि पायातून शूद्र जन्मले. कोणाच्या? ब्रह्मदेवाच्या. कोण म्हणते? मनुस्मृती. बरं झालं त्या ब्रह्मदेवाच्या भोकातून अजून काही निघलं नाही. आता अजून किती वर्ण होत होते काय पताच लागत नव्हता. एवढ्यात आटपलं. बरं झालं. या 4 वर्णानं माईला घोडे लावले ना भारताच्या. काय राजू, आणि आवडीनं वाचवतात ते भडवे लोक. अबे जात बुट्टा सगळं लात मारली बाबासाहेबांना. कशाला म्हणतात जात? जी मनातून जात नाही तिला म्हणतात जात. या बहुजन तिनंच केला या बहुजनाचा घात, आणि म्हणूनच मारली बाबासाहेब आंबेडकरांना तिच्या छाताडामध्ये बुट्टा निशिलात, पाडले तिचे दात, भोसरी केली ती जात, आणि म्हणून तुम्ही आम्ही आलो माणसात आणलं. गाईचं मूत पिणारे, शेण खाणारे माणसाला माणूस म्हणत नव्हते रे. काय कमाल आहे. बरं ते गाईचा ते काय पियाचा आहे, पिला काही वेल क्वालिफाईड लोक. त्या अशोक खरात बाबाचा टेबल पर्सन त्याचा मूत पिला राजो कितीक लोकांना जाऊन. अरे इदन्यान युग आहे का आश्रम युग आहे? कोणतं युग आहे? ते बरं झालं आम्हाला बाबासाहेबांना बुद्धाच्या ओटीत टाकलं, नाही तर आमचा सत्यानाश आमच्या पोतराजानेच केला असता. पूजायला दिली बुद्ध, पूजायला दिली फुले, आम्हाला भेटले कबीर, आम्हाला भेटला शिवाजी राजा, आम्हाला भेटला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. 1.5 दिवस शाळेत गेला. किती ज्ञान असेल, नैसर्गिक ज्ञान होतं यांना. लोक म्हणतात 1.5 दिवस शाळेत. हो बे, 1.5 दिवस गेला. गाडगे बाबा तर शाळेतच गेला नाही. मग बहिणाबाई चौधरी तर शाळेतच गेली नाही. राष्ट्रसंत तुकडोजी राजा किती शिकले? आमचे संत संत जगद्गुरु तुकोबा राय किती शिकले रे? त्याचे नाव कॉलेजला, त्याच्या नावावर लोक PhD करायला येतात. अरे नैसर्गिक बुद्धीचे लोक होते. याला निसर्गाने एवढी बुद्धी दिली, एवढी ज्ञान दिलं, शिक्षणाची गरजच नाही पडली रे या लोकांना. ते अनुभवी पदवीधर होते, PhD धारक होते, अनुभवी PhD. हे लक्षात घ्या तुम्ही. यांना नैसर्गिक बुद्धी दिली होती निसर्गाने भरभरून, आणि त्याचा त्यांनी उपयोग केला. आणि म्हणून तूच आमचा दाता, तूच विधाता, तूच आमची माऊली, तूच आमचा पिता, तूच माऊली, तूच आमचा पिता, तूच आमची माऊली, तूच आमचा पिता, तूच आमची माऊली, तूच आमचा पिता. कष्ट करून आम्हा पाळिले, कष्ट करून आम्हा पाळिले, ओढ नाही श्रमाला, ओढ नाही श्रमाला. तू गाळलेल्या कामाला 2 वर्ष 11 महिने 17 दिवस झोप नव्हती बाबासाहेबांना. हाय BP, हाय शुगर, जीवघेण्या बिमाऱ्या होत्या. बाबासाहेबाला तमानाई केली. बाबांना माहित होतं मी माझ्यानंतर दुसरा BR आंबेडकर पैदा होणार नाही. मला जे करायचंय ते मला करावंच लागेल. कायदा आधी होता ना, जे आता सांगलेला मनुस्मृती, त्याच्यामध्ये 93 श्लोक काय म्हणतो? एखादा ब्राह्मण पोथी वाचवत असेल तर ती पोथी जर ऐकली एखाद्या मांगामार शूद्रानं, तर त्याच्या कानामध्ये गरम लोखंड करून वता, पाणी लोखंडाचं, नाही तर गरम सळई घाला. जिंदगीभर त्यांना ऐकलं नाही पाहिजे, काहीच ऐकू नाही, त्यानं बहिरा झाला पाहिजे. एखाद्या ब्राह्मणाच्या बरोबरीला एखादा जर शूद्र महार मांग चांभार कुंभार बसला तर त्याच्या ढुंगणाचं सगळं मांस कापून टाका. मनुस्मृती वाचा रे बाबा, वाचा. वाचाल तर वाचाल.
ढुंगणाचं सगळं मांस कापा. का? त्याच्या बरोबरीला बसण्याचा प्रयत्न केला एखाद्या महाराणी मांगानी शूद्रानी, ब्राह्मणाच्या बरोबरीला बसण्याचा प्रयत्न केला, त्याच्या ढुंगणाचं सगळं मांस कापा. सांगा मला, ते कायदा जर आता असता, मनुस्मृतीचा कायदा जर आता असता, आणि मी जर एवढ्या मोठ्या स्टेजवर बसलो असतो, तर मोह काय काय कापत होते, काय पता लागत होता का काही? हे बाबासाहेबांच्या पुण्याईने आज एवढी मोठी पवित्र स्टेज मला मिळाली, तुमची सेवा करण्याची संधी मिळाली, आणि म्हणून अभिमानानं म्हणत आहे, तूच आमचा दाता, तूच विधाता, तूच आमची माऊली, तूच आमची माऊली, तूच आमचा पिता, तूच आमची माऊली, तूच आमचा पिता, तूच आमची माऊली, तूच आमचा पिता. कष्ट करूनी आम्हा पाळिले, कष्ट करूनी आम्हा पाळिले, तोड नाही श्रमाला. आदरणीय जिगडेकर दादा, राहुल दादांनी फक्त मला फोन केला, साहेब मला पाहिजे माझ्या गावला कार्यक्रम. राहुल दादाला एकही शब्द बोललो नाही मी. म्हणलं दादा येत आहे, फक्त तारीख सांगा. मी का म्हणलो असेल,